नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की चांदेकरांच्या घरात सणावाराची म्हणजेच दसऱ्याची गडबड चाललेली असते. प्रत्येक जण कामात बिझी असतो. त्यांनी कामं वाटून घेतलेली असतात एकमेकांमध्ये. म्हणजे बघा ना, आता सरोज आणि कला दोघे जणी मिळून भाज्या निवडत असतात. इकडे मंजू म्हणजे त्यांच्या घरातली हाऊसमेड, अंजू आहे की मंजू आहे, लेट मी कन्फर्म, कारण मिस्टेक्स तर माझ्याकडनं पण होऊ शकतात. तर त्यांची ती हाऊसमेड म्हणजे कामावाली त्यांच्याकडे जी बाई आहे ती आणि रजनी दोघे जणी मिळून काहीतरी धान्य निवडत असतात, डाळ तांदूळ निवडत असतात. आणि इकडे सोहम पण काहीतरी काम करत असतो. आबासाहेब सांगतात तसं तसं. आणि इकडे रोहिणी मॅडम आपल्या मोबाईलमध्ये बघत असतात. तर दुसरीकडे आता अद्वैत त्याच्या फोनवर बोलण्यात बिझी असतो. तो फोनवर बोलत असतो की हो मी तुमच्याकडे वेळेत पाठवतो मी त्या गोष्टी. म्हणजे टेन्शन येणारच ना हो, सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला हव्या. नाही डोंट वरी, काही काळजी करू नका तुम्ही. अद्वैत आता फोनवर बोलत असतो एवढं सगळं आणि आता फोन ठेवतो आणि म्हणतो की सोहम, उद्या सकाळी तुला फुलं आणायला जायचंय काय? तेव्हा सोहम म्हणतो हो दादा मी जाईन. तेव्हा अद्वैत म्हणतो आबा आणि बाकीची काही यादी असेल तर सांगून टाका त्याला. तेव्हा आबासाहेब म्हणतात की हो सोहम, मी जे सांगितलंय ते सगळं लिहून घेतलंयस ना? तेव्हा रजनी म्हणते की एकदा आबासाहेबांना दाखव, चेक कर. रजनी आणखीन म्हणते की आबा नीट सांगतायत ते सगळं लिही. तेव्हा सोहम म्हणतो हो अरे मी लिहितोय सगळं, तुम्ही मला प्लीज कन्फ्यूज करू नका कामाच्या बाबतीत प्लीज. तेव्हा लगेच रजनी म्हणते बरं सुवर्णा, आणि हा बरं त्यांच्या हाऊसमेटचं नाव सुवर्ण आहे. ओके, स्वतः रजनी सुवर्णाला म्हणते बरं सुवर्ण, सोहम सकाळी फुलं घेऊन येईल, त्याचे तुला हार बनवायचे आहेत. ओके, आणि ते झालं. त्याची भांडी काढून ठेवली आहे ती सगळी पाण्यात एकदम मिसळून घे. त्यांना कागदाने पूस म्हणजे ते व्यवस्थित कोरडे होतील. तेव्हा आता कला म्हणते आणि मी सुद्धा बसल्या बसल्या मला जे काही जमेल ते सगळं काम करेन. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते हो पण सावकाश. बाबासाहेब म्हणत असतात की गेले अनेक दिवस झाले संकटांचं सावट होतं. या घरावर आता एक उत्साह, या घरातला आनंद कुठेतरी हरवला होता. पण तो उत्साह आणि आनंद नक्की परतेल आणि खूप चांगला होणार आहे असं वाटतंय. या घरावर गेल्या काही दिवसात सणांमध्ये सुद्धा संकटांचीच चाहूल होती. पण आता चित्र बदलेल असं वाटतंय. आता आबा हा विचार करत असतात. तितक्यात कला म्हणते आजोबा काय झालं? तितक्यात आता आबासाहेब म्हणतात अगं माझं हे घर सणाच्या आनंदात मी असताना बघतोय. आता दसरा म्हणजेच विजय साजरा करायचा दिवस, वाईटावर चांगल्याशी मात होते. आता आपल्या घरात सुद्धा दसऱ्याला काहीतरी चांगलं घडेल असं मनात येतं. तूच बघ ना, तूच बघ की तू पूर्वीसारखं आता हसू बोलू लागलीयस. तितक्यात रजनी म्हणते की बरं आबा उद्या आपण दशानन उभा करायचंय ना? आबासाहेब म्हणतात म्हणजे काय? दसरा म्हणजे दशानन हवाच. आणि कला हे बघ, तू या घरची सगळ्यात मोठी नाचून, या नात्याने त्या दशाननाचा चेहरा तू बनवायचायस. आता तुझ्या हातामध्ये कला आहे, त्यामुळे तू सुबक कला बनवशील, यात काही वाद नाही. तेव्हा कला म्हणते नक्की बनवेल आजोबा. तितक्यात सोहम म्हणतो बरं वहिनी, तुला जे काही लागणार आहे दशानन बनवण्यासाठी ते मला सांग, मी लिस्टमध्ये ऍड करतो. बरं आबा ती लिस्ट बरोबर आहे ना? तेव्हा आबा म्हणतात की हो. बरं मग द्या ती लिस्ट मी एकदा क्रॉस चेक करतो आणि अजून काही हवं असेल तर आताच सांगा, नंतर मला कन्फ्यूज करू नका, असं सोहम म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते हो नक्कीच सांगेल. आबासाहेब आता म्हणतात की आता दशाननाच्या दहनामुळे घरातली सगळी संकट जाणार आहेत बघा. तितक्यात आता हे सगळं ऐकत रोहिणी मनोमन म्हणते की पण चांदेकरांवर संकट कसं येईल तेच मी बघत असते. तुम्ही करा साजरा दशाननाचा उत्सव. आणि खरं संकट आलं की ते एकटं येत नाही ना, कडूनच घेरून येते. उद्या चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स माझ्या हातात असतील आणि तुमच्या या श्रीमंतीच्या दशाननाचं दहन झालेलं दिसेल, असं मनोमन रोहिणी म्हणत असते, वाईट चिंतन करत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कला आणि अद्वैत हार बनवत असतात. तेव्हा अद्वैत आता कलाला म्हणतो बघ हा हार तयार आहे. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर तो विकतचा हार आहे आणि आपल्याला तोरण बनवायचंय. अद्वैत म्हणतो मग त्याचं पण काम चालू आहे ना, हे बघ. तेव्हा कला म्हणते आता आवर पटपट, आजोबा येतील, आजोबा आल्यानंतर पूजा करायची आहे, ते म्हणतील चला. तेव्हा अद्वैत म्हणतो मी तयारच आहे. तेव्हा कला म्हणते अरे हे बघ माझं तयार आहे तुझ्या आधी, आणि छोटे फुलं वापरू नकोस, मला छोटे फुलं लागणार आहेत, ते आवडत नाहीत मला. तेव्हा अद्वैत म्हणतो काय फरक पडतो, छोटी फुलं काय मोठी फुलं काय, सगळी माळेत तर वळायची. तेव्हा कला अद्वैतला फुल मारून फेकत असते आणि म्हणते किती हट्टीपणा करतोस रे. तेव्हा अद्वैत सुद्धा तेच फुल पुन्हा कलाला मारत असतो. त्यांच्यात अशी हशी मजाक चाललेली असते. तर दुसरीकडे सोहम आई करत घरी येतो. म्हणजे त्याने सगळं सामान आणलेला असतो सकाळी. तो म्हणतो आई हे बघ आई, मी काय आणलंय ते, मी सगळं सामान आणलंय, एकदा चेक करून घे. तेव्हा रजनी ते सामान चेक करते. सरोज आता कला आणि अद्वैत जवळ येते आणि त्यांना काहीतरी काम सांगू लागते. तर दुसरीकडे आता सोहमचा फोन वाजू लागतो. सोहम म्हणतो एक मिनिट मला फोन येतोय. तेव्हा रजनी म्हणते काय आता काय?
तेव्हा सोहम म्हणतो प्लीज मला एक फोन येतोय, मला बोलून घेऊ दे, आलो 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 आलोच. तेव्हा रविराज म्हणते सोहम लवकर या. तेव्हा सोहम म्हणतो की हो आलो. तेव्हा आबासाहेब म्हणतात की चला झाली का तयारी. तेव्हा रजनी म्हणते की हो हो आबासाहेब झाली. आबासाहेब विचारतात की आणि सोहम कुठे आहे. तेव्हा रजनी सांगते की अहो त्यांना कॉल आलाय, ते फोनवर बोलण्यासाठी तो बाहेर गेलाय. तेव्हा आबासाहेब म्हणतात आणि रोहिणी कुठे आहे. तेव्हा रोहिणीकडे बघत, म्हणजे रोहिणी आता तेवढ्याच दरवाजातून येते. तेव्हा रजनी तिच्याकडे बघत म्हणते ते बघा आल्या. तेव्हा आता रोहिणी घरात येते. तिच्या हातात एक पेपर बॅग असते आणि आता ती पेपर बॅग ती तिच्या पदराने झाकू लागते. आता आबासाहेब तिला म्हणतात अगं रोहिणी कुठे होतीस तू. तेव्हा रोहिणी म्हणते मी इथेच होते, मला जरा काम होतं ना म्हणून तिकडे गेले होते. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की चल हातपाय तोंड धुवून ये, आपल्याला शस्त्रपूजन करायचंय. एवढंच नव्हे आपल्याला सरस्वती पूजन सुद्धा करायचंय, आवर पटपट. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की हो हो ठीक आहे आलेच. तेव्हा आबासाहेब आता कला आणि अद्वैतला काहीतरी सांगू लागतात. आता त्या सगळ्याकडे बघून रोहिणी हसतच म्हणते की शस्त्र, म्हणजे रोहिणी मनोमन बोलत असते हे शस्त्रपूजन करण्यापेक्षा माझ्या हातात असलेलं शस्त्र जास्त धारदार आहे. माझ्याकडे या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत डॅड. जेव्हा आता हे शस्त्र आता पाजळून उठेल ना तेव्हा तुम्हा सगळ्यांची दाणादाण उडणार आहे. रोहिणी आता जेव्हा याच विचारांमध्ये हरवलेली असते तेव्हा आबासाहेबांचे तिच्याकडे लक्ष जातं. तिच्या चेहऱ्यावर खूप असुरी आनंद असतो आणि आबासाहेब तिला बघतात. आबासाहेब म्हणतात रोहिणी अगं इथे काय करतेयस, जा की लवकर. तेव्हा रोहिणी म्हणते हो हो तशी तर मी रेडीच आहे, पण थोडं फ्रेश होऊन येते फक्त, आलेच हा. असं म्हणत लगेच रोहिणी पटकन जाऊ लागते आपल्या रूम मध्ये आणि रोहिणीच्या हातातली पिशवी सरोज नोटीस करते. रोहिणी जात असताना तिला सरोज अडवते आणि म्हणते रोहिणी पिशवीत काय गया. तेव्हा आता रोहिणी चकाकते आणि हसतच म्हणते अगं स्पा मध्ये गेले होते ना मी, तिथले रोप्स आवडत नाही मला, शिवाय हायजीनचा पण इश्यू असतो म्हणून मी घरून स्वतःचा रोप घेऊन गेलेले होते, येऊ मी. तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे जा. असं म्हणत आता रोहिणी तिथून कशी बशी सटकते, निसटते आणि आता रोहिणीचा दरवाजा उघडत नसतो. ती जेव्हा तिच्या बेडरूमकडे जाते तेव्हा रोहिणी म्हणते ओ गॉड हा दरवाजा का लॉक झालाय, या दरवाजाला पण आताच जाम व्हायचं होतं का, काय करू आता, मी दरवाजा उघडतही नाहीये. कोणाचा तरी फोन येत असतो. तेव्हा आता रोहिणी लगेच फोन उचलते आणि म्हणते हॅलो. तेव्हा इकडनं राहुल म्हणतो हॅलो मम्मा प्लीज ऐक ना, मला अर्जंटली फक्त आणि फक्त 5 लाख रुपये पाठव ना, माझ्या अकाउंटमध्ये काहीच बॅलन्स उरलेला नाही अगं. तेव्हा आता लगेच रोहिणी त्याच्यावर चिडते आणि म्हणते राहुल कटकट करू नकोस, इथे प्रॉपर्टीचे पेपर्स आणले आहेत मी, या चांदेकरांकडून आपल्याला भीक मागायची आता गरजच पडणार नाहीये. आता मी कशी हालत करते त्यांची, पण हे दरवाजाच उघडत नाहीये आता सध्या तरी इथे. तितक्यात आता रोहिणीला कोणीतरी आवाज देतं खालून, ती म्हणजे सरोज. ती म्हणते रोहिणी खाली आहे. तेव्हा आता लगेच रोहिणी फोनवर सांगते राहुलला की ऐक फोन ठेवते मी आता, मला सरोज वहिनी पूजेसाठी बोलवते. तितक्यात राहुल म्हणतो मामा प्लीज मला पैसे टाक ना, प्लीज पैसे पाठव, मला गरज आहे ग त्याची. तेव्हा रोहिणी म्हणते तू आता फोन ठेव, मी बघते काय करायचं ते. असं म्हणत आता रोहिणी फोन कट करून देते. ती दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करते पण तिच्याकडून दरवाजा उघडतच नसतो. तेव्हा आता पुन्हा एकदा आवाज येतो रोहिणी ये ना ग पटकन. तेव्हा रोहिणी म्हणते हो आले. असं म्हणत आता रोहिणी तिची जी बॅग असते पेपर बॅग, त्या बॅगेतले ते पेपर्स नीट बघू लागते आणि ते कुठे ठेवायचे याचा विचार करू लागते. तेव्हा आता रोहिणीला तिथे असलेल्या कपाटाची आयडिया सुचते. तेव्हा आता रोहिणी शेवटच्यानं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण तिच्याकडून काही तो दरवाजा उघडत नाही तिच्या बेडरूमचा. तेव्हा आता ती काय करते, बाजूला असलेल्या एका छोट्या कपाटामध्ये ते पेपर्स कसे बसे फोल्ड करून ठेवून देते आणि तिथून तशीच पळत येते खाली. तेव्हा खाली सगळे पूजेसाठी जमलेले असतात. सगळे आता देवघरात देवासमोर उभे असतात, जमलेले असतात पूजेसाठी आणि रोहिणीची वाट बघत असतात. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात ही रोहिणी कुठे राहिली. तेव्हा सरोज पुन्हा आवाज येते रोहिणी लवकर खाली ये. तितक्यात आता रोहिणी तिथे येते. सरोज म्हणते काय ग किती वेळ तुला. तेव्हा रोहिणी म्हणते सरोज वहिनी अगं काय सांगू तुला, माझ्या रूमचा डोअर जाम झालाय, उघडतच नाहीये. सुवर्ण ऑइलिंग करत नाही का ग तू रेग्युलरली, साफसफाई करताना तर कळायला हवं ना तुम्हाला, आता जाऊन बघ. सरोज वहिनी माझ्या रूम मध्ये जाताच आलं नाही मला, मी गेस्ट रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आले बघ. त्यावर आता आबासाहेब म्हणतात बरं असू दे, कला आता पूजेला सुरुवात कर चल. तेव्हा कला म्हणते की हो. आबासाहेब म्हणतात कला तुला माहितीये का, लक्ष्मी म्हणजेच समृद्धी आणि सरस्वती म्हणजे स्थैर्य, बुद्धीची देवता. ज्या घरामध्ये देवीचा वास असतो ना त्या घरामध्ये शक्तिस्थान असतं. चला आता पूजेला सुरुवात करा. अद्वैत तू पण ये. आता कला आणि अद्वैत दोघं मिळून पूजेला बसतात आणि इतक्यात कलाचं लक्ष जातं त्या सरस्वती चिन्हावर आणि आता ते चिन्ह इतकं सुबक आणि छान काढलेलं असतं की त्याकडे बघून कला म्हणते की सरस्वती कोणी काढली. तेव्हा आबासाहेब म्हणतात की सरोजनी, आणि छान सरस्वती फक्त सरोजच काढू शकते. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते अगं आमचं लग्न झालं ना तेव्हा सरोज वहिनींनी काढलेली सरस्वती मी पहिल्यांदा बघितली होती, तेव्हा ही सुंदर होती आणि आता इतक्या वर्षानंतर सुद्धा तशीच आहे. तेव्हा कला म्हणते हो खरंच
तेव्हा आबासाहेब म्हणतात की चला करा आता सुरुवात पूजेला. तेव्हा कला आणि अद्वैत त्या सरस्वतीची पूजा करू लागतात. त्यानंतरून शस्त्रपूजन सुद्धा करू लागतात. हळदी कुंकू वाहून प्रत्येक गोष्टीला आता ते फूल अर्पण करत असतात जोडीने आणि धूप बत्ती दाखवत असतात. त्या कला आणि अद्वैत जेव्हा सोबत पूजा करत असतात तेव्हा अद्वैत मनोमन विचार करतो की किती छान वाटतंय खरे सोबत पूजा करत असताना. आता ते दोघं ताट घेऊन ओवाळतात सुद्धा आणि मागे उपस्थित सगळे कुटुंबीय खूप आनंदात असतात. आता आबासाहेब मनोमन म्हणतात की आता घराला लागलेली दृष्ट दूर कराई. तेव्हा आता आबासाहेब मोठ्याने देवी आईचा गजर करू लागतात आणि सगळेजण आपला सुद्धा देऊ लागतात. म्हणजे सगळेजण मिळून आता देवी आईचा गजर करत असतात. इकडे आता कलाच्या माहेरी गुंड्याने म्हणजेच काजलने छान अशी तयारी केलेली असते दसऱ्याची. सगळेजण खूप छान तयार झालेले असतात आणि इकडे काजल 3 फुलवातींचा दिवा बनवत असते. तिने सुद्धा खूप छानशी तयारी केलेली असते दसऱ्याच्या पूजेची. आणि आता ती ते सगळं बघते आणि लगेच तिच्या बाबांना सांगू लागते, म्हणजे दिनकरला. दिनकर कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. तो आता फोन ठेवतो. तितक्यात काजल म्हणते, आई बाबा बघा आपल्याला पण 3 फुलवातींचा दिवा बनवायला जमला. तेव्हा आता लगेच दिनकर म्हणतो, अरे वा बाळ छान जमले की. तेव्हा आता लगेच दिनकर म्हणतो, संगे अगं बघ दिवा केला काजलने. तेव्हा आता संगीता काहीच बोलत नसते. तेव्हा दिनकर म्हणतो, काजल माझी आई म्हणजे तुझी आजी ती अशा 3 फुलवातींचा दिवा लावायची. म्हणायची ज्ञानाचा, विद्येचा आणि सरस्वती मातेचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असू दे म्हणून हा 3 वातींचा दिवा असायचा. त्याची ज्योत पण मोठी असते. तो दिवा लवकर शांत होत नसतो. तिच्यानंतरून बघ संगीता, कला या सगळ्या पण दिवा लावायला लागल्या आणि आज तूही लावलास. चांगलंय, चल आता पूजा करून घेऊया. दुसरीकडे आता संगीता चेहरा पाडून उभी असते. तिने चेहरा खूप उतरवलेला असतो, का कुणास ठाऊक. तर आता दिनकर लगेच म्हणतो की चला आता पूजा करून घेऊयात आपण. संगे चल पूजेला. तेव्हा आता संगीता लगेच येते तिथे. दिनकर बोलवतो तिथे. तिचा चेहरा पूर्ण उतरलेला असतो. म्हणजे दिनकर जेव्हा पूजेला संगीताला बोलवतो तेव्हा संगीताचा चेहरा त्याला पडलेला दिसतो. तेव्हा आता दिनकर लगेच म्हणतो की काजल माझी आई आणखी एक म्हणायची की पूजा करताना माणसाचा चेहरा हसरा आनंदी असायला हवा. असं दिनकर आता संगीताकडे बघून बोलत असतो. आणि आता संगीता सुद्धा दिनकरकडे बघते. संगीता आता चेहऱ्यावर एक गोड असा हसू आणते, स्माइल आणते. दिनकर म्हणतो की चल आता कर सुरू पूजा. तेव्हा काजल म्हणते की हो हो करूया. तेव्हा आता काजल छानपैकी तो 3 फुलवातींचा जो दिवा असतो तिने लावलेला त्यामध्ये तूप घालते आणि तो दिवा प्रज्वलित करते. त्या दिव्याने ती सगळ्या पूजेला ओवाळते आणि त्या तिथल्या सगळे म्हणजे तिथे सरस्वती आणि शस्त्रपूजन ती करते. तर आता दुसरीकडे अनेकांच्या घरी तर सरस्वतीचं पूजन झालेलं असतं, शस्त्रपूजन झालेलं असतं. आता सगळेजण हॉलमध्ये चहा घेत बसलेले असतात. तेव्हा आबासाहेब म्हणतात की चला पूजन तर झालं, म्हणजे सरस्वती पूजन शस्त्रपूजन तर आता झालेलं आहे. शिवाय आपल्याला आज दशानन बनवायचा आहे. तेव्हा कलाला आज जी काही मदत लागेल ती सगळ्यांनी करायची, समजलं ना. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते हो हो करणार ना आबा, कला बरोबर आहोतच आम्ही. तेव्हा अद्वैत म्हणतो हो आबा पर्याय कुठे आमच्याकडे, करतो ना तुम्ही सांगाल तसं करतो आम्ही. तेव्हा आता अद्वैत मजाक करत असं म्हणत असतो हसतच. तेव्हा आता सगळेजण हसू लागतात आणि म्हणजे आनंदात असतात चांदेकर कुटुंब. आणि आता आबासाहेब कलाला एक्सप्लेन करतात एका शीटवर ड्रॉ करून की बघ असं असं आपल्याला बनवायचंय, अशा अशा साईडने हे करायचंय ते करायचंय. तेव्हा आता कला आबांकडून समजून घेत असते. आबासाहेब जे जे शिकवतात समजवतात ते सगळं. तितक्यात आता ते सगळं तिकडे चाललेलं असताना रोहिणीच्या फोनवर आता एक मेसेज पडतो. ती तो बघते आणि म्हणते राहुलचा मेसेज. आता ती तो मेसेज वाचू लागते. मामा मला अर्जंट पैसे हवे आहेत, लवकर दे. आता रोहिणी मनोमन म्हणते हा मुलगा किती उतावळा झालाय बरं. आणि आले आहेत ना माझ्याकडे आता प्रॉपर्टी पेपर्स. एकदाच ते काम झालं की जरा काय सगळेच पैसे त्याचे होतील. जरा पण धीर नाहीये या मुलाला. आता रोहिणी हा विचार करत असताना इकडे आबासाहेब या दोघांना एक्सप्लेन करत असतात, म्हणजे कला आणि अद्वैतला. तर दुसरीकडे रजनी सुद्धा आता काहीतरी कॉफी पित असते वाटतं. आता रोहिणीला काहीतरी आठवतं आणि ती मनोमन म्हणते की बरी आठवण झाली, प्रॉपर्टीचे पेपर्स लपवायला हवेत. तितक्यात आता रोहिणी उठते आणि ते पेपर्स लपवायला जात असते. तितक्यात आता ती जाईलच तेवढ्यात अद्वैत तिला म्हणतो की आत्या अगं कुठे चाललीस, अगं आबा काहीतरी दाखवतायत आपल्याला. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते अरे माझ्या रूमचा डोअर जाम झालाय ना, ते ओपन झालं की नाही ते बघून येते फक्त बस. तितक्यात आता ती पुन्हा जाऊ लागते रोहिणी. तेव्हा सुवर्णा तिला म्हणते की रोहिणी मॅडम काळजी करू नका, मी ऑइलिंग केली होती, तेल सोडलं होतं मी तिथे, आतापर्यंत दरवाजा मोकळा पण झाला असेल. तेव्हा रोहिणी म्हणते हो का छान. तेव्हा आबासाहेब म्हणतात रोहिणी बस, अगं तुझा जीव काय त्या दरवाजात अडकलाय का, मी काय सांगतोय ते बघ बस. तेव्हा आता आबासाहेब काहीतरी सांगत असतात, त्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि रोहिणीला पण नाईलाजाने लक्ष द्यावं लागतं. तितक्यात आता आबासाहेब त्या सुवर्णाला म्हणतात की सुवर्ण घरातली सगळी रद्दी पुठ्ठे जमा करून ठेव, आपल्याला लागणार आहे ते आता, आणि बघत नको बसू, जा 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 पटकन पळ. तेव्हा आता सुवर्णा लगेच जाते
आणि रद्दी आणि ते पृष्ठ जमा करण्यासाठी वरती. तितक्यात आता किचनमधून कुकरची शिट्टी व्हायचा आवाज येतो. आता रजनी ते बघते आणि लगेच किचनमध्ये धावतच जाते. ती ते कुकरची शिट्टी जी होत असते ते शिट्टी आता खाली करते आणि अद्वैतच्या लक्षात येतं की रजनी इथून उठून जाते. तेव्हा अद्वैत सुद्धा का कोणास ठाऊक रजनीच्या पाठोपाठ जातो मागे मागे. आणि रजनी मात्र कुठेतरी विचारांमध्ये हरवून जाते. तिच्याच ती शांत होऊन जाते आणि मनोमन म्हणत असते की घरात एवढा सण असून सुद्धा आपला नवरा आपल्यासोबत असावा असं कायम वाटतं. आता रजनीचा असा पडलेला चेहरा बघून अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की काकी. रजनीचं त्याच्याकडे लक्ष नसतं. आता अद्वैत तिला हात लावत म्हणतो काकी काकी अगं काय झालं. तेव्हा रजनी म्हणते अरे काही नाही, कुकरची शिट्टी झाली ना तो म्हणून गॅस बंद करायला आले होते. चल चल जाऊयात आपण. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काकी नक्की काय झालंय मला सांग बरं एकदा. तेव्हा रजनी म्हणते अरे हे काल रात्री खूप उशिरा घरी आले. मी त्यांना म्हटलं की उद्या दसरा आहे थांबाल ना घरी, तर चिडले माझ्यावर आणि आज सकाळी सकाळी लवकर ऑफिसला निघून गेले. अरे दसरा आहे सण आहे तर घरी थांबायला नको का यांनी. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझं बरोबर आहे काकी, पण काय ना कामन करत नसेल असं काहीतरी. म्हणजे हे सगळं काका काही मुद्दाम करत नसेल ग. तुला माहिती आहे ना आपले बँगलोरची फ्रँचायझी आहे, तिथे कामाचं प्रेशर खूप असतं तिथे, त्यानंतर गर्दी खूप असते, त्यामुळे चिडचिड होत असेल काकाची. पण डोंट वरी काकू, आपण एक काम करूयात, हे कामाचं प्रेशर थोडं कमी झालं ना की त्याला सांगूयात की सुट्टी आहे आणि मग तुम्ही दोघं महाबळेश्वरला जाऊन या, तेवढाच थोडासा चेंज मिळेल तुम्हाला काय. तेव्हा आता रजनी हसू लागते आणि म्हणते वाह. आता अद्वैत म्हणतो चल चल आता जाऊयात आपण. तेव्हा आता रजनीला घेऊन अद्वैत जातो. तर दुसरीकडे सुवर्णा रद्दी आणि पृष्ठे घ्यायला आलेली असते आणि ती नेमकं तेच कपाट उघडते ज्या कपाटात रोहिणीने ते पेपर्स ठेवलेले असतात प्रॉपर्टीचे. आता नेमकं ती पेपर बॅग ती बाहेर काढते आणि त्या पेपर बॅग मध्ये ती रद्दी आणि पृष्ठ काढून घेते आणि त्या पेपर बॅग मध्ये भरते. सुवर्ण आता ते सगळं उचलते आणि घेऊन जात असते. तर दुसरीकडे आता राहुलची चिडचिड होत असते. राहुलकडे पैसे नसतात खर्चायला, त्याने घरून पैसे मागवलेले असतात पण घरून त्याला अजून पैसे आलेले नसतात. तेव्हा राहुल आता हात मारत म्हणतो की हातात पैसे नाही अशी वेळ कधीच आली नाही. दुष्काळात उपासमार झालेल्या माणसासारखी अवस्था झालीये माझी आज. मामाने ते प्रॉपर्टीच्या पेपर्सचं काहीतरी लवकर सॉर्ट करायला हवं, कारण फार काळ मला अशा गरिबीत राहता येणार नाही. तितक्यात आता वेळेची संधी साधत लगेच रोहिणी त्या कपाटाकडे येते जिथे तिने प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेले असतात. ती उघडून बघते तर तिला त्यात ते पेपर्स दिसत नसतात. आता रोहिणी खूप घाबरून जाते. ती म्हणते पेपर्स कुठे गेले. पेपर्स तर मी इथेच ठेवले होते, कुठे गेले. आता रोहिणी त्या कपाटाचा एक एक कप्पा ओपन करून चेक करते की पेपर्स कुठे गेले, पण तिला फक्त रद्दी दिसते तिथे. रोहिणी सारखी सारखी विचार करत असते, म्हणत असते की कुठे गेले ते प्रॉपर्टीचे पेपर्स. ते जर कोणाच्या हाती लागले ना तर माझी टोटली वाट लागेल. कुठे जाऊ शकतात तिथे ठेवलेले प्रॉपर्टीचे पेपर्स. अरे देवा. तितक्यात आता रोहिणी तिच्या रूममध्ये जाते. तिचा दरवाजा इझिली उघडतो फायनली आणि आत शिरते. तर दुसरीकडे आता खाली घराच्या बाहेर सगळे जमलेले असतात आणि आबासाहेब सगळ्यांना सांगत असतात की हा दशानन साधारण आपण इथे उभा करूयात. तो दशानन आपण बनवणार आणि मग जाळणार. आता आणि हे जरी प्रतिकात्मक असलं तरी याच्यामुळे आपल्या आजूबाजूची आणि आपल्या मनातली सगळी अनिष्ट गळून पडतात अशी मान्यता आहे. आता आजचा हा दिवस म्हणजे चांगल्याने वाईटावर केलेला विजय, सत्याने असत्यावर केलेला विजय आणि ज्ञानाने अज्ञानावर केलेला विजय. आता हे सगळं जरी प्रतिकात्मक असलं तरी याचा परिणाम प्रत्येक घरावर होतोच होतो. हे बघा, श्रद्धेने केलेली कुठलीही गोष्ट ती यशस्वी होतेच. यावर रजनी म्हणते की खरंय आबा तुमचं. तेव्हा आबासाहेब म्हणतात आपण साधारण माणसाच्या उंचीचा दशानन बनवूया. सोहम, अद्वैत तुम्ही आता सांगाडा बनवायला घ्या चला. तेव्हा अद्वैत आणि सोहम तेच करतात. आबासाहेब सांगतात तसं तसं ते फॉलो करतात आणि इकडे सरोज आणि रजनी ती प्लॅनिंग करू लागतात की अजून काय काय लागणार आहे. तेव्हा आता आबासाहेब आणखीन पुढचे इन्स्ट्रक्शन्स देऊ लागतात. तितक्यात आता धावतच रोहिणी बाहेर येते आणि म्हणते कुठे गेले प्रॉपर्टीचे पेपर्स. मी तिथेच तर ठेवले होते, बाहेर येऊ शकतात का. तर टेन्शनच आलंय आणि हे सगळं काय होतंय, मी तर इथेच ठेवले होते. तेवढ्यात आता रोहिणीला असं अस्वस्थ बघून रजनी लगेच म्हणते वंस जरा एक काम करता का प्लीज. पूजेसाठी 5 फळं नारळ अशी तयारी करायची, तेवढी करता का. तेवढ्यात आता आबा म्हणतात करेल किती, त्यात काय एवढं. तेव्हा आता रोहिणी लगेच त्यांच्याकडे बघू लागते आणि काहीच बोलत नाही. तितक्यात आबासाहेब म्हणतात चला आता 5 वाजले, 8 वाजेपर्यंत होईल ना सगळं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हो आबा होऊन जाईल. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात चला कला आता तू दशाननाचा चेहरा तयार कर, पण त्याआधी बाकीचे इतर अंग तयार कर आणि हे बघ तुला जे काही सामान लागणार आहे ते तिथे ठेवलंय, हो जा. तेव्हा कला म्हणते की हो लगेच करायला घेते. तेवढ्यात आता आबासाहेब रजनी आणि सरोजला पण सांगतात की तुम्ही दोघं आता पटकन कपड्यांची पण तयारी करायला घ्या. तर दुसरीकडे रोहिणी सगळीकडे ते पेपरच शोधते अजून पण. आणि आता लगेच आबासाहेब सुवर्णाला म्हणतात की आणि तू सुद्धा सरोज आणि रजनीची मदत कर जा.
तितक्यात आबासाहेब म्हणतात की चला अद्वैत सोहम झालं का, ते खाली बघ नीट, तिथे नीट बनव हं. तेव्हा आता अद्वैत आणि सोहम म्हणतात की हो आबा, हे काय होण्यातच आलं. तर आता त्यांचं काम होतं आणि ते आता हातपाय पण जोडू लागतात. तितक्यात आता आबासाहेब म्हणतात की हो हे बघ हे वाला लाव. तितक्यात आता आबासाहेबांना रोहिणी तिथेच दिसते. तेव्हा आबासाहेब म्हणतात रोहिणी. तेव्हा रोहिणी म्हणते काय आबा. तेव्हा आबा म्हणतात की अगं तू इथेच आहे अजून, इथे काय करतेस तू. तेव्हा रोहिणी म्हणते की हो हो करते. तेवढ्यात आता रोहिणी लगेच मध्ये जाऊ लागते. आता लगेच आबा म्हणतात की बरं ते राहू दे, त्या तिकडे बघ मी काहीतरी ठेवलेलं आहे, ते घेऊन ये इकडे. पेंडे ठेवलेत तिकडे, ते इथे आणून दे, चल ये लवकर. तितक्यात रोहिणी म्हणते एकच मिनिट मी आलेच. आणि असं म्हणत आता रोहिणी आत जाऊ लागते. तितक्यात आबा म्हणतात की अगं तिकडे नाही इकडे, तुझं लक्ष कुठे आहे. अगं इकडे आहेत पेंडे. दुसरीकडे आता कलाने दशाननाच्या हातापायांचा आराखडा बनवायला घेतलेला असतो. तर आता कला तेच मनापासून बनवत असते. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कला काहीतरी बनवत असते आणि आबासाहेब तिला सांगत असतात की तुला आता दशाननाचा मुखवटा बनवायचा आहे, पण त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील. अगं दशानन म्हणजे 10 तोंड, आता ही 10 तोंड तुला बनवायची आहे. असं म्हणत आता आबा कलाचे डोळे झाकतात, डोळ्यांवर पट्टी बांधतात आणि कलाला सांगतात की आता डोळे मिटून बनव. आबा म्हणतात की तुला आता ते सगळं बनवायचंय. तर दुसरीकडे आता सगळं तयार झाल्यानंतरून रात्री 8-8:30च्या दरम्यान आता रावण सगळे मिळून जाळतात, म्हणजे अद्वैत त्याच्या हाताने रावण जाळतो आणि सगळे त्याकडे बघत असतात. आता अद्वैत जेव्हा दशाननाचे चेहरे जाळत असतो, दशाननाला जाळत असतो, चेहरे नाही, दशाननाला जेव्हा आता अद्वैत जाळत असतो तेव्हा दशाननाच्या एका चेहऱ्यातून प्रॉपर्टीचे पेपर्स जळतच खाली पडतात. आणि रोहिणी आता मनोमन म्हणते की या कलाने प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून हा रावण दहन केलाय. आणि रोहिणी खूप रागात बघत असते कलाकडे. आता कलाला पण माहित नसतं की ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, कारण ते मुखवटा बनवताना ते प्रॉपर्टीचे पेपर्स यूज झालेले असतात आणि कलाच्या डोळ्यांना पट्टी बांधलेली असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हे दशानना, या चांदेकर कुटुंबियांवरचं संकट सगळं दूर कर. इथला वाईटपणा सगळा तुझ्या मनाबरोबर चांदेकरांवर येणारं काळं संकट दूर कर आणि सोबत घेऊन जा. असं म्हणत आता कला दोघेही आता दशाननाच्या त्या दहनाच्या वेळेस नमस्कार करत असतात आणि रोहिणी मात्र चिडून अद्वैत आणि कलाकडे बघत असते. बिचारीचा जळफळाट होत असतो. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. आता तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, म्हणजे मी नेहमीप्रमाणे तुमचं नाव व्हिडिओमध्ये घ्यायला विसरणार नाही. त्याचबरोबरीने नुसते बघत बसू नका. रावण दहन झालाय म्हणून चेहऱ्यावर मोठी स्माईल आली असेल तुमच्या, आणि त्यातल्या त्यात प्रॉपर्टीचे पेपर्स पण जळाले म्हणून समाधान पसरलं असेल ना तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये. मग आता त्याच फिलिंगने एकदा लाईकच्या बटनवर क्लिक करा. त्याचबरोबरीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे न विसरता कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. टार्गेट सेट करूया आजचा 50 कमेंट्सचं आणि 1000+ लाईक्सचं. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओला मनापासून प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांची नावं मला घ्यायला आता आवडतील. त्यातून पहिलं नाव आहे नेहमीप्रमाणे आनंद केसवाने. त्यांनी खूप छान अशी कमेंट केली आहे. ते म्हणतायत की मॅडम स्टोरी टेलर, अँकर, नरेटर, ओ माय गॉड, थँक्यू सो मच. ते म्हणतात की काय काय नावं देऊ मी तुम्हाला, तुमचा आवाज छान आहे. थँक्यू. सांगण्याची पद्धत पण त्यांना माझी खूप आवडते. आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की मला असं वाटतं की मी समोर एपिसोड बघतोय, ते माझ्या आर्टला कॉंग्रॅच्युलेट करताय. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच राहू देत. खरंच सर, तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. त्यानंतरून आहेत प्राजक्ता कांबळी, सुरेखा यादव, रुक्मिणी जाधव, रवींद्र बागुल. रुक्मिणी जाधव म्हणतात नंबर 1. ओके, थँक्यू. उषा पवार. त्यानंतरून त्यांना असं वाटतं की माझं नाव सविता आहे. सॉरी, माझं नाव सविता नाहीये. उषाजी म्हणतात की सविता ताई आजचा भाग सुरेख होता. सॉरी, माझं नाव सविता नाहीये, माझं नाव मी लवकरच सांगेन. पण त्याआधी मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम तर मिळू देत ना. तुम्ही लाईक करतात ना कमेंट्स, मग मी कसं काय माझं नाव इझिली सांगू. ज्या दिवशी मला भरभरून माझ्या म्हणजे असं मनासारखा समाधानकारक प्रतिसाद मिळेल ना, त्या दिवशी स्वतःहून मी माझं नाव सांगेन. पण एवढं मला सांगायला आवडेल की माझं नाव सविता नाहीये. त्यानंतर आहेत प्राजक्ता कांबळी, मानसी तांडे, त्यानंतरून संतोष बिरदार, शुभांगी बडेकर, या सुद्धा आपल्या रेग्युलर कमेंटर आहेत, व्ह्यूवर आहेत. सुशीला मस्के, सुमन वाघमारे, काजल कुंभार, सुरेखा यादव पुन्हा एकदा कमेंट करतात, प्रेमराज हजारे, कमल पाटील, अंजली खरात. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. तुमचा हा प्रतिसाद बघून मी नेहमी स्पेशल फील करत असते, कारण माझ्या दिवसाची सुरुवात तशी छान छान होते. सो मित्रांनो, तुमचं हे प्रेम असंच असू देत, वाढू देत पण कमी नका होऊ देऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.